हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? तर तुम्हाला पण मस्त गोड गोड अशी पोळी खाऊ वाटते का बरं? तर मला तर खरंच खूप खाऊ वाटते, पण करायचा कंटाळा. म्हणून मी आज काय केलं होतं, मस्तपैकी ना खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले आणि इकडं गुळ फोडायला घेतला आहे. मस्त असा बारीक करून घेतला त्याला. शेवटी मिक्सरलाच लावायचं आहे ते बारीक करायला. पण मिक्सरमध्ये पण मोठा गुळ असल्यावर मग ते छोटे छोटे तुकडे तसेच राहतात, त्यामुळे मस्त असं बारीक करून घेतला अगोदरच. आणि इकडं मी पीठसुद्धा मळून घेतलं होतं कणकीचं. गव्हाचं पीठ मळून घेतलं जसं आपण पोळी करतो ना त्याच प्रकारे. आता शेंगदाणे आपले मस्त थंड झालेत, खरपूस अशी लालसर भाजलेले आहेत बघा. आता काय करतोय आपण हे तुम्हाला कळलंच असेल की राव. आपण करतोय आता शेंगदाण्याच्या आणि शेंगदाणा आणि गुळ वापरून त्याच्या पोळ्या करायच्यात आपल्याला. शेंगदाण्याची पोळी, गोड पोळी बघा किती छान होते का नाही. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा बरं का. आता हे शेंगदाणे आपण ना अगोदर बारीक करून घ्यायचेत मिक्सरला. मी तर अधूनमधून करतच असते मला, कारण खूप आवडते ही शेंगदाण्याची पोळी. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्ही पण सारखं सारखं कराल नंतर. आता त्याच्यात ना मस्तपैकी परत फोडलेला गूळ घालून घ्यायचा आणि नंतर आणखीन एकदा मिक्सरला ते फिरून घ्यायचं. तर गूळ मस्त छान बारीक झालेला आहे, त्याच्यामुळं त्याच्यात काय परत राहत नाहीत छोट्या छोट्या गुठळ्या. कारण पोळी लाटतो तसं आपण जसं पुरण बनवतो एकदम मऊसूत, त्या प्रकारे हे सारण आपल्याला बनवायचं आहे. कारण ते लाटताना परत बाहेर येतं मग फुटून, पोळी आपली फुटते. म्हणून मग मस्त असं बारीक सारण आपलं बघा वाटून तयार झालेलं आहे. आणि हेच आता किती छान दिसते की नाही. मी तर सारखंच करते, मला ही खूप पोळी आवडते बघा. आणि आमच्या विरूच्या पप्पांना पण ही पोळी खूपच आवडते, म्हणून आज आम्ही हे बेत करावं म्हटलं. पुरणाच्या पोळीसारखंच मस्त हे सारण की नाही. आपण एक उंडा घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा. आता पुरणाच्या वेळेस आपण मस्त गोल गोल करून त्यात डायरेक्ट हातानंच टाकतो, पण इथं मी लाटून घेतलेलं आहे. का जास्त पातळ पण याला पीठ करून जमत नाही. पुरणाच्या पोळीसारखं एवढं पातळ नाही केलेलं, त्याच्यामुळे मी अगोदर इथं लाटून घेतलं आणि त्याच्यावरती ते सारण मस्त असं पसरून घेतलं आहे बघा. जास्त पातळ कणिक असलं की मग ते लाटायला जुळत नाही बघा. पोळीचं वेगळं असतं ना, पुरण एकदमच मऊसूद असतं, तसं हे थोडंसं मोठाड आहे त्याच्यामुळं मग हे असं सारण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि छोटाच उंडा घ्यायचा आणि जास्त सारण भरायचं, म्हणजे खायला पण एकदम मस्त अशी पोळी लागते बघा ही. जास्त पीठ घेतलं आपण की मग ते चपाती खाल्ल्यावानीच लागतं, जास्त त्याची काही चव लागत नाही त्या सारणाची. त्याच्यामुळं ना मस्त अशा आता नंतर लाटून घ्यायचं. उंडा झालेला आहे आपला, मस्त पटपटपट लाटून घेतली सगळीकडून सारखी, म्हणजे कूट पण मस्त ते पांगतं सगळं सारण आतमध्ये बघा. छान असं सारण पूर्ण चपातीत आपल्या पसरलं आहे. मस्त अशी दिसते आपली पोळी लाटून तयार झाली. आता तिला मस्त भाजून घेऊया. आलटून पालटून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहिजे असेल तर तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता, तुमच्या आवडीनुसार लावा. आणि मस्त मी अशी त्याला तेल लावून भाजून घेते बघा दोन्ही साईडनं. खूप छान होते, अगदी पोळीसारखीच मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची. आणि जास्त फास्ट गॅसवरती नाही भाजायची, मीडियमच ठेवायचा. थोडासा लो फ्लेमवरच भाजून घ्यायची, कारण ते जे सारण आहे ना ते तव्याला चिटकून परत जळतं, त्याच्यामुळं करपल्यासारखं लागतं मग. त्याच्यामुळे चिकटलं तर, पण माझी शक्यतो नाही फुटलेत, मला सवय झाली आता मस्तच. चांगलीच प्रॅक्टिस झालेली आहे बघा या पोळीसाठी. माझी काही फुटत नाही पोळी, त्याच्यामुळं मस्त असं खरपूस अशी लाल भाजून झालेली आहे बघा. आता ही ना साईडला काढून ठेवूया आपण. आता दुसरी पोळी बघा कशी टम्म अशी फुगलेली की नाही. मस्त लुसलुशीत पोळी झालेली आहे बघा. किती छान फुगली आहे बघा आपल्या पोळींसारखीच. तर मस्त अशी फुगली, एक पण पोळी माझी फुटत नाही आणि तव्याला पण चिटकत नाही, कारण पीठ थोडंसं मी ठेवते, पातळ ठेवत नाही. तुम्ही ना विरू काय करतोय, तर विरू मस्त इथं खेळत बसलाय बघा. चला आता